ठाकूरांनी कोणता विकास केला? श्याम पाटकर. नमस्कार, मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह. हितेंद्र ठाकूरांच्या नगरसेवकांनी कार्यकर्त्यांच्या बुरख्यात असलेल्या बिल्डरांनीच आरक्षित जमिनीतील भूखंड लुटलेले आहेत. अशा परिस्थितीत हितेंद्र ठाकूर वसईचा विकास काय करणार असा प्रश्न श्याम पाटकर यांनी उपस्थित केला आहे. विकास या मुद्द्यावर श्याम पाटकर काय भूमिका मांडतात तो तपशील पाहू. यांचाच एक बहुजन विकास आघाडीचा नगरसेवक आहे, त्याचं नाव सीताराम गुप्ता. त्यांनी आचोळ्यामध्ये 15 एकरचं डम्पिंग ग्राउंड आणि 10 एकरचं STP प्लांटचं रिझर्वेशन असताना खोट्या कागदपत्रांच्या आधारे ती जमीन हडप केली आणि त्याला लागून असलेली शासकीय जमिनीपैकी 30 एकर अशी एकूण 55 ते 60 एकर जमीन हडप करून तिथे 241 इमारती बांधल्या. या 241 पैकी 240 आणि 41 बहुमजली इमारती बांधण्यात आल्या आणि त्या सगळ्या निष्पाप लोकांना विकण्यात आल्या. याच्यातून करोडो रुपयाचा निधी निर्माण झाला, जो तो बहुजन विकास आघाडीचा नगरसेवक सीताराम गुप्ता घेऊन तो मजा करतोय. आमचा हा जो 12 मीटरचा माझ्या घरासमोरचा रस्ता आहे, हा DP रोड आहे 12 मीटरचा. याच्यामध्ये ओजस डेव्हलपर म्हणून एक काणे म्हणून याचा एक कार्यकर्ता आहे, त्यांनी 12 मीटरच्या रस्त्याच्या मधोमध एक 7 मजली इमारत बांधली. त्यासाठी त्याचा आर्किटेक्ट आणि त्यांनी आणि रेड्डीच्या टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटच्या खालच्या लोकांनी खोटा नकाशा दिला आणि रेड्डीने त्याला परवानगी दिली. 2021ला परवानगी दिली. 7 मजले उभे राहीपर्यंत आम्ही ज्यावेळी त्याच्यावर हरकत घेतली, आम्ही त्याच्यावर पत्रव्यवहार केल्यानंतर त्याला दिलेली CC म्हणजे त्याला दिलेला बांधकाम परवाना हा आता स्थगित केलाय. हितेंद्र ठाकूरांचा माणूस, हितेंद्र ठाकूरांचा कार्यकर्ता राजरोसपणे विकास आराखड्यातली रस्त्यावर 7-7 मजली इमारती बांधतो. हितेंद्र ठाकूर मध्ये हिंमत असेल तर त्यांनी ती इमारत तोडून दाखवावी. आणि आपले कार्यकर्ते, आपले नगरसेवक हे काय करतायत? त्यांनी आतापर्यंत किती जमिनी अतिक्रमित केल्या? अशा स्थितीमध्ये 70% जमीन लोकांच्या सोयी सुविधांसाठी आरक्षित ठेवलेली जर अतिक्रमित होत असेल तर हितेंद्र ठाकूर ह्या लोकांच्या सोयी सुविधा विकसित कुठून करणार आणि कुठला विकास त्यांनी केला? याचं मी तुम्हाला सांगतो, ही जी ठाकूर मंडळी आहे, या ठाकूर मंडळींचा फक्त जमीन आणि इमारतींचा व्यवसाय. आपण श्याम पाटकर यांना ऐकलं आहे. विकास आराखड्यातील आरक्षित भूखंड कसे लुटले गेले या मुद्द्यावर त्यांनी तिसऱ्या भागात मांडलेली बाजू आपण ऐकलेली आहे. श्याम पाटकर यांच्या विकास या भूमिकेचा चौथा भाग सर्वात आधी पाहण्यासाठी आपण समर्थन लॅबला सबस्क्राइब करा व बेल बटन दाबा. धन्यवाद.